नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आता येणारे भाग देखील खूप छान असणार आहेत. कारण आता जेव्हापासून पूर्ण आजी सायलीला तन्वी समजायला लागली आहे तेव्हापासून सायलीला देखील तन्वीच्या सगळ्या काही लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या आता आठवायला लागल्या आहेत आणि सायली देखील आता तसंच वागायला लागली आहे. त्यामुळे आता लवकरच सायली तन्वी आहे हे त्या सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे एपिसोड अजिबातही मिस करू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. आता प्रतिमा बोलते की ही आपल्या घरामध्ये जी तन्वी बनून जी मुलगी आली होती ती तर बबली लोखंडे होती, पण मग आपली तन्वी कुठं आहे? ती कुठे असेल आता? आपण तिचा शोध घ्यायला नको का? खरं तर आता हाच प्रश्न सायलीला देखील पडलेला असतो. तर सायली आता मनातल्या मनात बोलते की बरं झालं प्रतिमा आत्या, हा विषय तुम्ही स्वतःहूनच काढलात. नाही, मला देखील हा प्रश्न पडलाच होता. पण आता प्रतिमाने असं बोलल्यावर अर्जुन मात्र बोलतो की मला असं वाटतं हा शोध आपण इथेच थांबवायला हवाय. आपण हा विषय परत न काढलेलाच बरा. आणि खरं तर त्याचं हे म्हणणं रविराजला देखील पटतंय. त्यावर रविराज देखील बोलतो की मला देखील अर्जुनचं म्हणणं पटतंय. अगं, आपण किती दिवस तिचा शोध घेत होतो आणि तिचा शोध घेताना काय झालं, त्याचे परिणाम काय झाले ते पाहतीयस ना तू. केवढी मोठी चूक करून बसलो मी. दुसरीच कोणीतरी मुलगी तिची ओळख चोरून आपल्यासमोर तन्वी बनून आली आणि आता आपण सगळेजण याची शिक्षा भोगतोय. त्यामुळे मला देखील असंच वाटतंय की आपण आता हा शोध इथेच थांबवायला हवाय. तर अर्जुनला देखील हेच म्हणणं असतं आणि अर्जुन देखील म्हणतो की माझं देखील हेच म्हणणं आहे की हा शोध आपण इथेच थांबवूयात. या शोधामुळे आपलं किती नुकसान झालं आहे हे आता आपल्या लक्षात येतं आहे. पण खरं तर प्रतिमाला अजून देखील असं वाटत असतं की तिने तिच्या तन्वीचा शोध काही थांबवता कामा नये. तिने तन्वीचा शोध घ्यायला हवाय. आणि ती बोलते की अहो 20 वर्ष मी वनवासात काढली आहेत, मग आपण आपल्या तन्वीचा शोध का थांबवायचा? आणि तन्वी देखील माझ्यासारखेच कुठेतरी हाल काढत असेल तर? अहो, काय हाल झाले असतील तिचे? आपण तिचा शोध नको का घ्यायला? आपण तिला नको का भेटायला? आता खरं तर प्रतिमाचं म्हणणं अगदी योग्य आहे. तिची मुलगी लहान असताना 5 वर्षांची असताना हरवली आहे, पण तरी देखील अजूनही तिच्या मनामध्ये तिच्या मुलीबद्दलचं प्रेम, काळजी तशीच आहे आणि तिला मनापासून असं वाटतंय की तिची मुलगी शोधायला हवी आहे आणि ती सापडायला देखील हवी आहे. पण आता या प्रियाचे जे काही प्रताप यांच्या समोर आले आहेत त्यावरनं खरं तर आता रविराज आणि अर्जुन आता हे थोडेसे प्रॅक्टिकली विचार करून यांचं असं म्हणणं आहे की आता परत कोणीतरी आपल्याला फसवायला यायला नको आहे किंवा परत आपल्याला काही मनस्ताप व्हायला नको आहे. त्यामुळे आपण या तन्वीचा शोध आता इथेच थांबवूयात. त्यावर आता सुमन रविराजला बोलते की भाऊजी, अहो तुम्ही तर तन्वीचा शोध किती दिवसांपासून घेत होता आणि आता मात्र तुम्ही माघार घेताय. त्यावर आता रविराज बोलतो की मी माघार घेत नाही आहे किंवा मी गुडघे देखील टेकलेले नाही आहे, पण मी फक्त आणि फक्त आता आपल्या सगळ्यांचा विचार करूनच हे सगळं काही बोलतो आहे की आता मात्र आपण हा शोध थांबवायला हवा आहे म्हणून. आणि पण खरं तर प्रतिमाला अजूनही पटत नाही आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते की अहो तुम्ही माझा देखील असाच शोध घेत होतात ना आणि तुम्हाला देखील खात्री वाटतच होती ना की मी केव्हा ना केव्हा परत येईल म्हणून, आणि मी आली आहे ना आता परत. मग तसंच आपण तन्वीचा शोध घेऊयात ना. आपण का थांबवायचा तन्वीचा शोध? ती देखील भेटेलच ना आपल्याला. नाही, आता प्रतिमाचं हे जे काही मन सांगतंय ते अगदी साहजिक आहे, पण खरं तर आता सगळ्यांनाच असं वाटायला लागलं आहे की आता आपण तन्वीचा शोध इथेच थांबवायला हवा आहे म्हणून. आता रविराज प्रतिमाला समजावत बोलतो की पण तिची ओळख चोरून दुसरीच कोणीतरी मुलगी तन्वी बनून आपल्या आयुष्यामध्ये आली होती. आपल्या हातून किती मोठी चूक झाली आहे आणि मला म्हणूनच असं वाटतंय की परत आपल्याला मनस्ताप व्हायला नको आहे. आपण तिचा शोध इथेच थांबवायला हवा आहे म्हणून. तर आता सायलीला देखील खरं तर असं वाटत असतं की प्रतिमाचं ऐकून आता सगळ्यांनी तन्वीचा शोध घ्यावा.
पण अर्जुन मात्र तिला समजावतो आणि बोलतो की बायको, तू उगाचच रविराज काकाला आणि प्रतिमा आत्याला खोटी आशा दाखवू नकोस. त्यामुळे सायलीचा देखील नाईलाज होतो आणि सायली आता इथे प्रतिमाला समजावत असते की प्रतिमा आत्या, तुम्ही देखील मला तुमची मुलगीच समजता ना. अहो मग खरी तन्वी नाही भेटली तर काय झालं, तुमची एक मुलगी तर तुमच्यासोबत आहेच ना नेहमी. आणि आपल्यावर प्रेम करणारी कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत पहा बरं. तर प्रताप देखील बोलतो की हा तन्वीचा जो विषय आहे तो आपल्या घरामध्ये कधी संपेल की नाही, कधी हा विषय बंद होईल की नाही ते तरी मात्र मला माहीत नाही आहे. हो, पण मला एक गोष्ट समजते आहे की आपण स्वतःहूनच हा विषय आता इथे बंद करायला हवा आहे. हा शोध आपण इथेच थांबवायला हवा आहे. तर आता सगळेच प्रतिमाला खरं तर समजावत असतात. आता अस्मिता देखील प्रतिमाला समजावते आणि बोलते की आत्या, अगं आपल्यावर प्रेम करणारी किती माणसं आहेत आपल्या अवतीभोवती पाहणं, मग आपण आनंदी नको का राहायला. तर आता अश्विनचं देखील तेच म्हणणं आहे. अश्विन देखील हेच बोलतो की आता मी जेव्हा खचून गेलो होतो तेव्हा या सगळ्यातनं बाहेर पडायला तुम्ही सगळ्यांनीच तर मला मदत केली. आपण सगळेजण इतके छान कुटुंबाचं इतकं छान बॉन्डिंग आहे आपल्या सगळ्यांमध्ये, तर मग आपल्याला अजून कोणाचा शोध घ्यायची काहीच गरज नाही आहे. तर आता प्रतिमाला देखील आता खरं तर पटत नाही आहे, पण आता सगळे समजावल्यामुळे तीही आता स्वतःच्या मनाला थोडंसं समजावून घेते. तर अर्जुन आता प्रतिमा आणि रविराजला सांगतो की मस्त स्माईल करा आणि त्यानंतर सगळेच एकमेकांचे हात पकडून साखळी तयार करतात. तर इकडे आता रात्रीची वेळ झाली. अर्जुन त्याच्या खोलीमध्ये झोपायला आलेला दाखवला आहे. तर तो खूप शांत असतो आणि खिडकीतनं बाहेर पाहत असतो. सायलीच्या हे लक्षात येतं आणि सायली त्याला विचारते की नक्की काय झालं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की ही प्रिया, हिच्या विरोधामध्ये आपण जे काही ठरवलं होतं ते सगळं काही मॅनेज केलं आहे आणि आता एवढे पुरावे सादर केल्यानंतर हिला तर शिक्षा जास्तीत जास्तच होणार आहे. ही काही आयुष्यभर जेलमधनं बाहेर येईल असं मला वाटत नाही. पण या सगळ्याचा आपल्या घरच्यांवर किती काय काय इम्पॅक्ट झाला आहे बरं, ते मला अजिबातही पाहवत नाही आहे. त्यावर आता त्याला समजावण्यासाठी त्याला सायली आता आरशासमोर आणून उभं करते आणि बोलते की पहा, मला आज तुम्हाला 2 लोकांना भेटवायचं आहे. एक आहेत हे मिस्टर अर्जुन सुभेदार आणि ही आहे त्यांची बायको मिसेस सायली सुभेदार. या दोघांनी त्यांच्या घरावर आलेले सगळे संकटांना अगदी मात केली आहे आणि मला तर वाटतं एकदम आदर्श कुटुंब आहे. आपण त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला हवं आहे नक्कीच. आता अर्जुनला देखील हे पटतं आणि अर्जुन बोलतो की हे सगळं या सायली सुभेदारमुळे शक्य झालं आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन सोडून सगळेजण आता त्यांचं चहा कॉफी वगैरे घेत असतात. तेवढ्यातच पूर्णाजी विचारते की तन्वी कुठे आहे, तन्वी दिसत नाही आहे सकाळपासून. आता अस्मिता तिला सांगते की अगं ती तिच्या खोलीमध्ये असेल ना, आवरत असेल ना ती. त्यावर आता पूर्णाजी बोलते हो ना, पण या अर्जुनचं 9 वाजल्याशिवाय काही दिवस उजाडत नाही. आत्ताशी कुठे त्याची पहाट झाली असणार आहे. त्यावर आता रविराज आणि प्रतिमा पूर्णाजीला सांगतात की आम्हाला थांबायचं नव्हतं खरं तर, पण आम्ही रात्री मुक्काम केला आहे. आता मात्र आम्ही निघायला हवं आहे. आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन खाली येतात. आता त्या दोघांना सोबत आलेलं पाहून पूर्णाजी मात्र त्यांना विचारते, तन्वी, अगं तू अर्जुनच्या खोलीत काय करत होतीस. आता खरं तर सगळेच खूप शॉक होतात. त्यावर आता सायली वेळ मारून नेण्यासाठी सांगते की ते मी सायलीचा ड्रेस घेतला होता ना घालायला, तोच मी तिच्या खोलीमध्ये ठेवायला गेले होते. आता सायलीने अशी थाप मारल्यावर मात्र सगळ्यांनाच थोडंसं हायसं वाटतं. पूर्णाजीला मात्र ती गोष्ट लगेच पटते. त्यावर आता सायली बोलते की आपण नाश्ता करून घेऊयात. त्यावर पूर्णाजीचं म्हणणं आहे की नाही, सायलीला येऊ देत, सायली आली की सगळे सोबत नाश्ता करूयात आपण. आता मात्र परत एकदा सगळेजण खूप शॉक झालेत, कारण त्यांना असं वाटलं की पूर्णाजी सायलीला तन्वी समजते म्हटल्यानंतर या पूर्णाजीच्या इमॅजिनेशनमध्ये सायली एक्झिस्टच करत नाही की काय. पण सायली आता या पूर्णाजीच्या इमॅजिनेशनमध्ये देखील एक्झिस्ट करते आणि आता कोणाला सायली म्हणून पूर्णाजी समोर उभं करायचं, ती नक्की कोणाला सायली समजते हे खरं तर आता इथे खूप मोठं कन्फ्युजन तयार झालेलं आहे.
त्यावर आता सायली वेळ मारून नेण्यासाठी पूर्णा आजीला सांगते की सायली ना ती तर मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलला जाते ना, म्हणजे एरवी ती दुपारी जाते, पण मग आज ती सकाळीच आवरून गेली आहे ती बाहेर भेटण्यासाठी. आपण नाश्ता करून घेऊया, ती येईलच थोड्या वेळामध्ये. आता सायलीने असं सांगितल्यानंतर पूर्णा आजीला ते पटतं, पण अर्जुन मात्र खूप कन्फ्यूज झाला इथे. आणि आता तो अश्विनला बोलण्यासाठी थोडं बाहेर घेऊन येतो आणि तो त्याला बोलतो की नाही, म्हणजे पूर्णा आजी सायलीला तन्वी समजत होती हे तर आपल्याला माहीत आहे, पण मग तिच्या इमॅजिनेशनमध्ये सायली देखील एक्झिस्ट करते. आता ती सायली नक्की कोणाला समजते हे कसं कळणार आपल्याला? त्यावर आता अश्विन देखील बोलतो, हो ना, ते तर मलाही समजत नाही आहे. इथे तर खूप मोठं कन्फ्युजन तयार झालं आहे आता. पण काहीही झालं तरी हे नाटक मात्र आपल्याला असंच कंटिन्यू करत राहावं लागणार आहे. आता अश्विन अर्जुनला सांगतो की आपल्याला आता खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. नाही, म्हणजे तुझा आणि सायलीचा एकत्र फोटो काही पूर्णा आजीने पाहता कामा नये. तसंच प्रियाचा देखील फोटो पूर्णा आजीच्या नजरेत पडता कामा नये. त्यावर अर्जुनला देखील ते पटतं आणि तो बोलतो की ठीक आहे, मी मम्मा आणि विमलला लगेच सांगतो. आता पूर्णा आजीच्या लक्षात येतं की ह्यांची काहीतरी कुजबूज चालली आहे आणि पूर्णा आजी लगेच बोलते, काय रे, काय कुजबूज चालली आहे तुमची तिकडे? त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही, काही नाही, कुठे काय? पण आता विमलताई नेमकं चहा आणि कॉफी घेऊन येतात सायली अर्जुनसाठी आणि त्यांनी नेहमीप्रमाणे अर्जुनला सायलीचा फोटो असलेला कप दिला आहे कॉफीसाठी. आता अर्जुनच्या हे लक्षात येतं आणि तो पटकन तो फोटो लपवतो पूर्णा आजीने पाहू नये म्हणून. तर आता विमलताई खरं तर सायलीकडे येतात आणि बोलतात की सायलीताई, तुमचा चहा. आता सगळेजण विमलकडे पाहायला लागतात आणि पूर्णा आजी देखील पाहत असते. त्यावर विमलच्या लक्षात येतं आणि ती बोलते की सॉरी तन्वीताई, तुमचा चहा. त्यावर सायली सांगते की माझा चहा घेऊन झाला आहे, मला थोडंसं दूध आणता का? आता दुधाचं नाव ऐकताच पूर्णा आजीला तन्वीची लहानपणीची आठवण आठवते आणि पूर्णा आजी बोलते की दूध? अगं, तू लहान असताना दूध पिण्यासाठी किती नाटक करायचीस, आठवतंय का तुला? त्यावर रविराज देखील बोलतो की हो, आठवतंय ना. तन्वीला दूध पाजणं म्हणजे एक मोठं संकटच असायचं आमच्यासाठी. त्यावर प्रताप देखील सांगतो, हो, मला देखील आठवतंय की त्यानंतर तू मात्र तिने दूध प्यावं म्हणून तिच्यासाठी गाणं म्हणायचीस. हो, मी कुठलं गाणं म्हणायचे हे आठवतंय का गं तुला तन्वी? आता खरं तर या सायलीला काही एक आठवत नसतं की ही पूर्णा आजी कुठलं गाणं म्हणायची वगैरे. आणि आता पूर्णा आजी म्हणजे सगळेजण आता टेन्शनमध्ये येतात की आता मात्र पूर्णा आजीने ते गाणं वगैरे म्हणायला नको आहे, नाहीतर सायलीला तर माहीत पण नाही आहे की ती लहानपणी कुठलं गाणं म्हणायची तन्वीसाठी काय. पण आता शेवटी नको तेच होतं आणि पूर्णा आजी मात्र तन्वीसाठी ते गाणं म्हणायची, ते गाणं आता म्हणायला लागते. तर इकडे अस्मिता आता प्रतापला बोलते की डॅड, सायलीला तर काहीच माहीत नाही आहे. अहो, तन्वी ते गाणं चुकीचं म्हणायची, शेवटच्या 2 ओळींमध्ये ते 2 शब्द ती चुकीचं बोलायची. आता सायलीला हे सगळं कसं माहीत असणार? तेवढ्यातच इकडे पूर्णा आजी आता गाणं म्हणायला सुरुवात करते आणि ते गाणं असं असतं की चांदो मामा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का. तर आता कल्पना देखील टेन्शनमध्ये येते आणि आता कल्पना हळू आवाजातच सगळ्यांना सांगते की सायलीनं नेमकी त्या 2 ओळी शेवटच्या चुकीचं म्हणायची, ते 2 शब्द ती नेहमी चुकवायची. पण आता हे सगळं सायलीला कसं माहीत होणार आहे? पण आता ते गाणं ऐकल्यानंतर सायलीला देखील आता काहीतरी आठवायला लागतं आणि सायली आता डोळे बंद करते आणि पुढच्या 2 ओळी जसं तन्वी चुकीच्या म्हणायची तशाच सेम ती चुकीच्या म्हणते. लिंबोणीच्या झाडाची वर फांदी, मामाच्या वाड्यावर बंदी. आता हे असं चुकीचं गाणं आता सायली इथे म्हणते, जे की लहानपणी सेम तन्वी असं म्हणायची. आणि हे ऐकल्यानंतर मात्र सगळेजण शॉक होतात आणि सायलीकडे पाहतच राहतात की सायलीने ते 2 शब्द एवढे एक्झॅक्टली चुकीचे कसे म्हणले बरं. पण पूर्णा आजीला मात्र कौतुक वाटतं आणि पूर्णा आजी बोलते की तू अजून देखील ते 2 शब्द चुकीचेच म्हणतेस बघ, शेवटच्या 2 ओळी चुकीच्या बोललीस तू. आणि तू हे असं चुकीचं बोललीस ना की मग प्रताप लगेच म्हणायचा की माझ्याशी काय दुश्मनी आहे बरं तुझी, माझ्या वाड्यावर कशाला बंदी आणतीयेस.
आठवतं का तुला? त्यावर आता प्रताप बोलतो, हो हो आठवतं आहे, मला अगदी सगळं आठवतं आहे. पण खरं तर आता इथे सायलीच खूप कन्फ्यूज होऊन गेलेली आहे आणि ती स्वतःच विचार करते की मी हे गाणं चुकीचं कसं म्हटलं. लहानपणी जेव्हा आश्रमामध्ये मधुभाऊ हे गाणं म्हणायचे तेव्हा देखील मी हे गाणं असंच चुकीचं म्हणायचे. हा इतका योगायोग कसा असू शकतो बरं? तर तेवढ्यातच अर्जुन आता पूर्णाजीला सांगतो की पूर्णाजी तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर बरं. आणि आता पूर्णाजी तिच्या खोलीमध्ये निघून गेल्यानंतर अर्जुन लगेच सायलीकडे येतो आणि बोलतो की बायको, तू ते 2 ओळी, त्या 2 शब्द चुकीचे कसे म्हणालीस? तुला कसं कळालं की तन्वी लहानपणी हे असंच गाणं म्हणायची? त्यावर आता सुमन बोलते की हो ना, आम्हाला देखील टेन्शनच आलं होतं की आता नक्की काय होईल ते. त्यावर सायली सांगते की मी लहानपणी आश्रमामध्ये देखील मधुभाऊ जेव्हा हे गाणं म्हणायचे ना तेव्हा या 2 ओळी चुकीच्याच म्हणायचे. कदाचित योगायोग असेल हा. त्यावर अर्जुन बोलतो की हो, पण हे सगळं खूप रिस्की आहे. नाही, आज तुला हे जमलं, आज काही पूर्णाजीच्या लक्षात आलं नाही, पण दरवेळेसच असा योगायोग होईल असं नाही ना. त्यावर आता सायली बोलते की ते सगळं ठीक आहे, पण पूर्णाजी जाताना किती आनंदात होत्या पाहिलं ना, आणि आपण हे सगळं काही त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणूनच तर करतोय. त्यावर कल्पना देखील बोलते की हो, जोपर्यंत आपल्याला दुसरा कुठला ऑप्शन सापडत नाही आहे पर्यंत मात्र आपल्याला हे नाटक असंच कंटिन्यू करावंच लागणार आहे. तर अश्विन देखील सांगतो की पूर्णाजी आता सायलीलाच तन्वी समजतीये आणि याचमुळे तिच्या तब्येतीमध्ये देखील आता सुधार यायला लागलाय. आज सकाळी जेव्हा तिचा BP चेक केला तेव्हा तो अगदी नॉर्मल आला. आपल्याला काही दिवस का होईना पण हे नाटक आता असंच कंटिन्यू करत राहावं लागणार आहे. त्यावर आता प्रताप विचारतो की पूर्णाईचं काउन्सिलिंग पण होणार होतं ना, कधी सुरू होतं आहे बरं ते? त्यावर अश्विन सांगतो की हो, माझं त्या डॉक्टरांशी बोलणं झालं आहे, त्यांनी मेडिसिन वगैरे सुरू केलेले आहेत आणि उद्यापासनं पूर्णाईचं काउन्सिलिंग देखील सुरू होणार आहे आणि याची आपल्याला नक्कीच मदत होईल. तर इकडे जेलमध्ये आता सगळ्या कैद्यांचं जेवण झाल्यावर ते तिथून जाणारच असतात. तेवढ्यातच आता तिथे पोलीस आणि त्यांचे 2 हवालदार येतात आणि सगळ्यांना थांबवतात आणि सांगतात की तुमच्याच एका कैद्याचं जे काही पिशव्या शिवायचं काम दिलेलं होतं ते त्याने अगदी छानपणे पार पाडलं आहे. अगदी छान पिशव्या शिवल्या आहेत त्याने आणि त्याची वागणूक देखील आता सुधारली आहे आणि त्याचमुळे त्याला आता सर्टिफिकेट देण्यात येतं आहे आणि त्या कैद्याचं नाव आहे महिपत शिखरे. आता महिपतचं नाव ऐकताच महिपत देखील शॉक होतो आणि नागराज तर त्याच्यापेक्षा जास्त शॉक झालेला असतो. आता महिपतला पोलीस ते सर्टिफिकेट देतात. त्यावर आता महिपत त्यांना सांगतो की माझ्याकडनं जर अजून काही चूक झाली असेल, अजून काही सुधारणा हवी असेल तर मला नक्की सांगा. मी माझ्या कामामध्ये अजून सुधारणा करेल, माझ्या वागण्यामध्ये देखील सुधारणा आणेल मी. त्यावर पोलीस देखील त्याला सांगतात की तू जर अजून चांगली कामगिरी केलीस आणि अशीच चांगली वागणूक जर ठेवलीस ना तर लवकरात लवकर तुझी शिक्षा देखील कमी होऊ शकते आणि तू इथून बाहेर पडू शकतो. आता पोलीस तिथनं निघून गेल्यानंतर महिपत आता त्याच्यासोबतचे जे बाकीचे कैदी असतात त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला जर माझ्याकडनं कधी काही त्रास झाला असेल तर मग मात्र मला नक्की सांगा आणि माझ्या वागण्यामध्ये अजून सुधारणा काही हवी असेल तर तसं देखील मला सांगा. हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालं आहे. आणि महिपतला आता करत खूप छान वाटत असतं. ते सर्टिफिकेट घेऊन तो आता अगदी छातीशी कवटाळून बसलेला असतो. आता तिथनं बाकीचे कैदी निघून गेल्यानंतर नागराज त्याला बोलतो की काय आता काय त्याला दिवसभर मिठीच मारून बसणार आहेस का? एक कागदाचा साधा तुकडा तर आहे तो. त्यावर महिपत बोलतो की नाही नागराज शेठ, अहो हा फक्त कागदाचा तुकडा नाही आहे, अहो हे सर्टिफिकेट आहे. मी काही शाळेत जास्त गेलो नाही, 4थीपर्यंतच शाळेत गेलो आणि तिथंही मी फक्त दुसऱ्यांना त्रासच दिला आणि तो शिक्का माझ्यावर काल परवापर्यंत होता, पण आज मात्र मला हे सर्टिफिकेट भेटलं ना, आज तो सगळा शिक्का पुसून गेला बघा. आता नागराज मात्र विचार करत असतो की हा तर जास्तच बिघडला आहे, आता याला सुधरवणार कसं?
तर इकडे प्रिया देखील जेलमध्ये आणि आता ते लेडी कॉन्स्टेबल तिला नाश्ता आणून देतात आणि तिला सांगतात की नाश्ता करून घे, परत जर वेळ निघून गेली ना तुला नाश्ता भेटणार नाही. तर प्रिया सांगते की नको आहे, मला नाही खायचं आहे, माझा नवरा आल्यानंतरच मी खाईन. त्यावर आता ती बाई सांगते की तुझा नवरा बिवरा काही तुला भेटायला येणार नाही आहे, नाश्ता करून घे तू. त्यावर आता प्रिया सांगते की येणार आहे, मला माहीत आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी खावं म्हणून का होईना तो येणार आहे, माझ्या घरचे माणसं देखील येतील, मी खावं म्हणून तर का होईना पण ते मला भेटण्यासाठी इथे नक्कीच येतील. त्यावर आता ती लेडी कॉन्स्टेबल पण चिडते आणि बोलते की आता कसं समजावायचं हिला आणि कसं खायला घालायचं बरं, जाऊ दे, तुला जेव्हा खायचं ना तेव्हा खा. आणि ती देखील आता तिथून निघून जाते. तर इकडे अर्जुन आता त्याच्या खोलीमध्ये असतो. तेवढ्यातच आता सायली अस्मिताच्या बाळाला घेऊन तिथे येते आणि अर्जुनने आता कसलाचा रूम फ्रेशनर मारलेला असतो ज्याचा की सायलीला खूप उग्र वास येत असतो. त्यावर आता अर्जुन त्या बाळाला बोलतो की बाळा, हा फ्रॅग्रन्स ना तुझ्या मामीच्या अगदी आवडीचा आहे बरं का, पण आता तुझ्या मामीला सांग की मामाची पिंक कलरची फाईल शोधून दे बरं. त्यावर आता सायली बोलते की बाळा, तुझ्या मामाचं ना एकही काम मामी वाचून होत नाही, बघ बरं समोरच पडली आहे पिंक कलरची फाईल, तरीही मामाला दिसत नाही आहे. पण आता सायली नेमकी त्या बाळाची दुधाची बॉटल विसरलेली असते खालीच आणि तिला ती बॉटल आणायला खाली जायचं असतं. त्यावर आता ती अर्जुनला बोलते की याला तुम्ही 2 मिनटं सांभाळा, मी त्याची दुधाची बाटली घेऊन येते. त्यावर आता अर्जुन बोलतो की अगं नको नको, माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी देऊ नकोस एकट्यावर, तू याला अस्मिताईकडे सोड ना. त्यावर सायली बोलते अहो असं काय करताय, अस्मिताईंची झोप झालेली नाही आहे आणि म्हणूनच तर मग मी याला घेऊन आली आहे ना, थोडा वेळ घ्या फक्त, मी आलेच दुधाची बॉटल घेऊन. आणि सायली आता त्या बाळाला अर्जुनकडे देते आणि दुधाची बाटली आणण्यासाठी ती किचनमध्ये परत जाते. खरं तर आता अर्जुनला समजतच नाही आहे की बाळाला कसं खेळवावं सायली येईपर्यंत. आणि तो बाळाला बोलतो की बाळा, अजिबातही मस्ती करायची नाही हां, काय सांगितलं होतं मामीने की त्याला बेडवर झोपवा आणि साईडने उशी लावा. आता अर्जुन त्या बाळाला बेडवर झोपवतो. खरं तर आता त्याने मध्यभागी झोपवायला हवं आहे, पण तो त्या बाळाला अगदी बेडच्या कडेला झोपवतो आणि उशी आणण्यासाठी तो आता दरवाजाकडे त्याचा जो स्टडी टेबल आणि खुर्ची ठेवलेली असते तिथे असते उशी, ती उशी घेण्यासाठी आता तो तिथे जातो. पण तोपर्यंत ते बाळ नेमकं आता त्याचा खुळखुळा घेण्यासाठी एका कुशीवर होतं आणि खरं तर आता ते पडणारच असतं. आणि तेवढ्यातच सायली आता रूममध्ये येते. आता पुढे आता ते बाळ खरंच बेडवरनं पडतं आहे की सायली आता अर्जुनला ओरडती आहे, हे सगळं काही आता उद्याच्या भागामध्येच पाहायला मिळेल आपल्याला. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनला काही बाळ सांभाळता येत नसतं, त्यामुळे आता सायली अर्जुनला समजावत असते. तर सायली आता पूर्ण आजीला शिरा घेऊन जाणार असते तिच्या खोलीमध्ये आणि ती विमलला सांगते की शिऱ्यावर 4 आंब्याच्या चिरलेल्या फोडी ठेव म्हणून. आता मात्र प्रताप आणि कल्पना हे ऐकून शॉक होतात. तर कल्पना विचारते की लहानपणी तन्वी देखील हे असंच करायची, तुला कसं माहीत बरं तन्वी असं करायची म्हणून. आणि आता सायली जेव्हा शिरा घेऊन जाते पूर्ण आजीकडे तेव्हा ती पूर्ण आजीला बोलते की तुझी एक जुनी साडी मला दे. त्यावर आता पूर्ण आजी बोलते की जुन्या साडीचं काय करणार आहेस तू. त्यावर सायली बोलते की मी तुझी साडी घालून मिरवणार आहे, त्या मायेचा ओलावा मला परत एकदा अनुभवायचा आहे. आणि हे सगळं काही प्रताप आणि कल्पना दारातून ऐकत असतात. आता खरं तर तन्वीच्या एवढ्या लहान सहान गोष्टी सायलीला कशा माहीत आहेत म्हणून आता खरं तर त्यांनाही डाऊट यायला लागला आहे आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य लवकरच उघड होईल सर्वांसमोर असं वाटतंय. त्यामुळे येणारे एपिसोड देखील पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.